नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कादंबरी कातळडोह आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. आज आपण या कादंबरीचा 11वा भाग ऐकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या उत्तम साहित्य या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईकसुद्धा करा. चला तर मग ऐकूया आजचा कातळडोह कादंबरीचा 11वा भाग. सकाळी सकाळी हिरामन मारुतीच्या मंदिरात आला होता. देवाचे दर्शन घेऊन तो मंदिराच्या पायरीजवळ बसला होता. पाऊस रात्रीपासूनच चांगलाच फटकला होता. त्यामुळे कातळ गावात चहलपहल सुरू झाली होती. कालपासून रखडलेली कामे पाऊस उघडताच लगबगीने उरकली जात होती. मंदिराच्या पायरीवर बसून हिरामन ही वर्दळ बघत होता. समोर बघता बघता त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. रात्री दत्तोबाच्या हॉटेलमध्ये घडलेल्या चोरीची वार्ता त्याच्या कानापर्यंत पोहोचली होती. थोड्या वेळाने सिद्धप्पाच्या मंदिरात त्या चोराला शिक्षा करण्यासाठी खास बैठक होणार असल्याचेही त्याला समजले. गावात होणाऱ्या या बैठकांचा आणि त्यात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा हिरामनला भयंकर राग होता. तो या व्यवस्थेच्या विरुद्ध होता. सिद्धप्पाचे देव पण त्याच्या दृष्टीने निव्वळ थोतांड होते. आता त्याच्या मनात नेमके तेच विचार घोंगावत होते. तो स्वतःच्या मनाशी बोलत होता. आता मंदिरात गोळा होतील सारे डोमकावळे आणि तुटून पडतील त्या चोरावर एखाद्या भुकेल्या श्वापदासारखे, आणि साक्षीला असेल देवपण दिलेला सिद्धप्पा. त्याच्या आडून सगळेच फेकतील शहाणपणाचे दगड त्या पिंजऱ्यात सापडलेल्या हतबल अपराध्यावर. नाही सहन होत त्यांचे विचार, नाही सहन होत त्यांची कृती, आणि त्यांचे निर्णय सुद्धा सहन होत नाहीत. आणि मनालाही पटत नाही तो हुकुमशाही न्याय. हे हिरामन, इथं काय बसलाय चिंतावून? हिरामनचा स्वतःच्या मनाशी चाललेला संवाद विजयच्या प्रश्नाने तटकन तुटला. त्याने विजयकडे पाहिले. विजय त्याला पुन्हा म्हणाला, हिरामन, अरे चल ना बैठकीला. चोराला पकडले रात्री, त्याचा फैसला आहे आज. चल. हो, आहे मला माहीत. तू हो पुढं, जमलं तर येईन मी. हिरामन अनास्था दाखवत बोलला. अरे, जमलं तर येईन म्हणजे सगळा गाव जमा होईल देवळात, आणि तू म्हणतोय जमलं तरी येईल. ते काही नाही, तू चल माझ्याबरोबर. विजय आग्रह करत हिरामनला उठवू लागला. हे बघ विजय, मला काही गोष्टी सहन होत नाहीत, हे तुला चांगलंच माहिती आहे. मग कशाला आग्रह करतो मला तिकडे येण्याचा? मी इथं आहे तोच बरा आहे. उगाच तिकडे येऊन तमाशा नको. त्यापेक्षा मी घरी जाऊन बसेन. विजयने खूप प्रयत्न करूनही हिरामन त्याच्याबरोबर सिद्धप्पाच्या मंदिरात येईना. तसा विजयने शेवटचा प्रयत्न म्हणून एक नामिटोला हाणला. वा रे हिरामन, आम्हाला सारे ज्ञानाचे डोस पाचतोस, गावाच्या बुरसटलेपणाबद्दल टीका करतोस, या अंधश्रद्धाळू वर्तनाबद्दल बंड करण्याचे आवाहन करतोस, आणि आता वेळ आलीये तर इथंच बसून राहतोस. याला काय अर्थ आहे का? विजयचा हा टोला मात्र हिरामनच्या काळजाला स्पर्शून गेला. विजयकडे त्वेषाने बघत तो ताडकन उठला आणि म्हणाला, चल, येतो मी मंदिरात. मग दोघेही मंदिराच्या दिशेने निघून गेले. सिद्धप्पाच्या मंदिरात तुडुंब गर्दी झालेली. उसवलेल्या पोत्यातून धान्य बाहेर पडावे तशी माणसे सभामंडपाच्या बाहेर जमली होती. सभामंडपाच्या बाहेर पावसाने चिखल झाला होता, आणि त्या चिखलात माणसे पाय रुतवून आतले बोलणे कान देऊन ऐकत होती. जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. पुढे काय होणार याचे औत्सुक्य होते. काहींच्या मनात शिक्षेची भीती होती, काहींना चोराबद्दल घृणा वाटत होती, तर काहींना त्याची दया वाटत होती. एकंदर वातावरणात संमिश्र भावनांची सरमिसळ होती. बाबासाहेब मात्र गंभीर मुद्रेने त्यांच्या खास आसनावर बसले होते. त्यांच्या मनात या क्षणी काय चालले असेल याचा अंदाज बांधणे कठीण होते. ते त्यांची घारी धारदार नजर त्या चोरावर रोखून होते. बाबासाहेबांच्या उजव्या बाजूला असणाऱ्या छोट्या आसनावर अण्णा आणि नाना बसले होते. डावीकडे शरद आणि नागेश होते. त्यांच्या समोरच रात्री दत्तोबाच्या हॉटेलमध्ये, म्हणजेच दत्तोबाच्या घरी चोरी करताना पकडलेला चोर मान खाली घालून बसला होता. चोराच्या एका बाजूला दत्तोबा तर दुसऱ्या बाजूला विठोबा बसला होता, आणि समोर होता कातळगावच्या गावकऱ्यांचा अथांग सागर. बोल दत्तोबा, काय तक्रार आहे तुझी? पंच अण्णा कुलकर्ण्यांनी सभेच्या कामाला सुरुवात करत विचारले. रात्री घडलेला प्रसंग सविस्तरपणे सांगत दत्तोबा हात जोडून बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब, तुम्हीच आता काय तो न्याय करा. जे काय घडले ते मी सविस्तर तुमच्या पुढे मांडले. आता काय निर्णय घ्यायचा तो घ्या, पण बाबासाहेब, या चोराला अद्दल घडेल अशी शिक्षा द्या.
सिद्धप्पाची कृपा म्हणून मला ऐन वेळेला जाग आली, नाहीतर या चोराने माझ्या आयुष्याची कमाई धुवून नेली असती. दत्तोबाचे बोलणे गावकरी कानात जीव आणून ऐकत होते. आता बाबासाहेब काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो चोर मात्र केविलवाना चेहरा करून मान खाली घालून रडत होता. त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केलेली दिसत होती. रात्री गावकऱ्यांनी त्याला भरपूर चोप दिला होता. त्याच्या अंगावर असणाऱ्या वस्त्रांच्या पार चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. त्या फाटक्या कपड्यामधून त्याच्या अंगावर उमटलेले वळ दिसत होते. त्याचा चेहरा सुजला होता. डोक्यावर 2 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्या चोराची अवस्था वाईट होती. आता बाबासाहेब कोणती शिक्षा फरमावतात या भीतीने तो अर्धमेला झाला होता. काय रे, दत्तोबाने सांगितले ते खरे आहे का? बाबासाहेबांचा नेहमीपेक्षा वेगळाच आवाज सभामंडपात घुमला. चोराने मान वर न करता होकारार्थी मान हलवली. म्हणजे तुला गुन्हा मान्य आहे तर? बाबासाहेब पुन्हा कडाडले. चोराने पुन्हा एकदा होकारार्थी मान हलवली. त्याची मूक उत्तरे बघून बाबासाहेबांनी त्याला दरडावतच विचारले, तुला बोलायला तोंड नाही का? आणि मान खाली घालून का बसलास? वर बघ. चोरी करताना लाज नाही वाटली आणि आता तोंड का लपवतोस? साहेब, एकदा माफ करा या अभाग्याला. होऊ नये ती चूक झाली आहे माझ्या हातून. मी कबूल करतो की मी चोरी करायला गेलो होतो, पण परत असं माझ्या हातून घडणार नाही. एवढ्या वेळेला मला माफ करा साहेब. हवं तर मी सगळ्यांच्या पाया पडतो, नाक घासतो, पण मला सोडा साहेब. चोर काकुळतीला येऊन बोलत होता. त्याचा चेहराच इतका केविलवाना झाला होता की खुद्द दत्तोबाच्या काळजात सुद्धा कालवाकालव होऊ लागली. उतार वयाकडे झुकलेला तो इसम प्रकृतीने किरकोळ होता. त्याच्या केसांचा पार कापूस झाला होता. राहून राहून तो अश्रूंनी डबडबलेले डोळे धोत्राच्या सोग्याने पुसत होता आणि पुन्हा स्पुंदून स्पुंदून रडत होता. चोर म्हटले की निर्ढावलेले, उलट्या काळजाचे असा गावकऱ्यांचा समज, पण आज प्रकार वेगळाच होता. आजचा चोर एकदम कल्पनेपलीकडचा भासत होता. कदाचित तो अतिशय उत्कृष्ट अभिनय तरी करत असावा किंवा त्याची अवस्थाच इतकी बिकट झालेली असावी, एवढा तो चोर दयनीय वाटत होता. बाबासाहेबांनी त्याचे बोलणे ऐकून घेतले आणि ते त्याला म्हणाले, तुझं नाव काय? जगन्नाथ. चोर हात जोडून म्हणाला, अच्छा जगन्नाथ. बरं जगन्नाथ, तू कोणत्या गावचा? साहेब, माझ्या घरी, माझ्या गावात हा प्रकार कळायला नको साहेब. जर हा प्रकार माझ्या घरी कळला, माझ्या नातेवाईकांना समजला, मला जीव देणे वाचून पर्याय राहणार नाही. जगन्नाथ काकुळतीला येऊन बोलला, का? हे आधी नाही सुचले तुला? आपण जे काम करतोय त्याने आपली आबरू धुळीला मिळेल हे आधी नाही समजले तुला? आता रडून काय उपयोग? ही बातमी तुझ्या घरी आज नाही तर उद्या कळणारच आहे. चोरी करायच्या आधी तू हा सगळा विचार करायला हवा होतास. आता नाही. सांग, तुझ्या गावाचे नाव सांग. खिलारवाडी. जगन्नाथने जीवावर धोंडा ठेवल्यागत उत्तर दिले. तू चोऱ्या नेहमीच करतोस का? याआधी कुठं चोरी केलीस? नाही साहेब, ही पहिलीच चोरी, ती बी नाईलाजानं करायला लागली. पण माझंच नशीब हेंगाडं. चोरी राहिली बाजूला आणि आबरूचं मात्र खोबरं झालं. अरे वा, म्हणजे चोरांना पण आबरू असते तर? पंच नागेश सुतार मध्येच बोलले. मी सराईत चोर नाही हो साहेब. आज पहिल्यांदाच ही घोडचूक माझ्या हातून झाली. आणि साहेब, चोराला आबरू असते का नाही मला ठाऊक नाही, पण मला माझ्या गावात माझ्या भावकीत आबरू आहे. त्याच इज्जतीपायी मी ह्या वाईट वाटेला वळलो साहेब. माझी मोठी चूक झाली, मला सोडून द्या हो साहेब. बोलता बोलता जगन्नाथ ढसाढसा रडू लागला. त्याचे रडणे ऐकून सभामंडपातील प्रत्येक जण सुन्न झाला. जगन्नाथच्या पाठीमागेच हिरामन बसला होता. त्याला जगन्नाथच्या बोलण्यात खरेपणा जाणवत होता, पण शेवटी जगन्नाथने चोरीसारखे वाईट कृत्य केल्याने त्याला काही बोलावेसे वाटेना. तो तसाच गप्प बसून राहिला. कोणत्या कारणामुळे तू चोरी करायला धजावलास? आता तूच म्हटलंस ना की इज्जतीसाठी मी या वाटेला वळलो म्हणून. मग सांग, का चोरी करत होतास? बाबासाहेबांनी उलट तपासणी सुरू केली. सांगतो साहेब, सारं काही सांगतो. आता माझी कर्मकहाणी तुमच्या पुढं मांडल्याशिवाय मला गत्यंतर नाही. जगन्नाथ त्याच्या आयुष्याची चित्तरकथा सांगू लागला. मला पैशाची फार नड होती साहेब. येत्या 1-2 दिवसात पैशाची तजवीज करायची होती. मी खूप प्रयत्न केले, नको त्याच्याकडे हात पसरले, पण मला कुणीच मदत केली नाही. ज्याच्याकडे गेलो त्या प्रत्येकाने मला हुसकावले. शेवटी माझा नाईलाज झाला आणि मी चोरी करायला तयार झालो. पण तुला पैसे कशासाठी हवे होते? नाना साळुंखेने जगन्नाथला विचारले. सांगतो साहेब, ते पण सांगतो. मला 10,000 रुपये पाहिजे होते.
माझ्या जावयाला द्यायला. लग्नात हुंडा कमी पडला म्हणून तो पोरीला नांदवायला तयार होत नव्हता. कसं बसं पाया पडून जमिनीचा तुकडा विकून मी त्याचा हुंडा दिला. मग पोरगी सासरी नांदायला गेली. पण आता त्याच्या तोंडाला हाव सुटली. 10,000 रुपयासाठी त्यांनी भर रात्री माझ्या पोरीला घराबाहेर काढलं. 8 दिवसात 10,000 दिले नाही तर ठीक, नाहीतर फिरून घरी पाऊल ठेवायचं नाही असा दम दिल्याने पोरगी रडत रडत माझ्याकडे आली. तिची ती अवस्था बघून माझ्या काळजाला घरं पडली साहेब. पोरीच्या दुःखाची झळ कशी असते ते माझ्यासारखी अवस्था झालेल्या बापालाच ठाऊक. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी माझी अवस्था झाली होती. काय करावे सुचत नव्हते. पोरगी अन्न पाणी घेईना, दिवसभर रडत बसायची. तिची ती अवस्था मला सहन होईना. जवळ एक छदाम नव्हता. तिला पैसे देऊन तिच्या घरी कसे धाडावे मला सुचत नव्हते. नातेवाईक सगळे सोयरे सगळ्यांची उंबरे जिजवले, पण माझ्यासारख्या कर्मदारिद्र्याला कोणीच मदत करेना. पोरीला तर पैसे द्यावेच लागणार होते, नाहीतर तिच्या आयुष्याचा प्रश्न होता. अखेर बराच विचार करून मी हा निर्णय घेतला. इथं कातळ गावात 1-2दा आलो होतो मी. त्यावेळी हॉटेलात भाकरी खायला थांबलो होतो. इथं आपलं काम होईल या आशेने मी चोरी करायला गेलो आणि संकटात सापडलो. साहेब, तुम्ही जर मला पोलिसात दिलं तर फार गहजब होईल. माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद होईल साहेब. या गरीबावर एकदा कृपा करा. मला सोडा साहेब. केवळ माझ्या पोरीसाठी एवढं करा गावकऱ्यांनो. जगन्नाथ टाहो फोडून विनवण्या करत त्याच्या दर्दभऱ्या कहाणीमुळे सगळेच भारावले होते. पण शेवटी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते हा विचार करत बाबासाहेब त्यांच्या शेजारी बसलेल्या इतर पंचांना म्हणाले, बोला पंचमंडळी, काय निर्णय घ्यायचा? त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केलाय. वर तो रंगेहात पकडला गेलाय. त्याने आता सांगितलेली त्याची कहाणी हृदयद्रावक जरी असली तरी त्यामुळे त्याचा गुन्हा माफ नाही करता येणार. तुम्ही तुमचे विचार मांडा, मग मी देतो निर्णय. पंचमंडळी आपसात विचार विनिमय करत चोराला काय शिक्षा द्यायची याची चर्चा करू लागले. गावकरीही कुजबूज करत शिक्षेचा अंदाज बांधू लागले. परिस्थितीने चोरी करण्यास भाग पडलेला एक अभागी पिता जगन्नाथ केविलवाने तोंड करून बसला होता. आता त्याचे नशीब बाबासाहेबांच्या हाती होते. बाबासाहेब मात्र शांत गंभीर होते. त्यांच्या मनात जरी खळबळ उडाली असली तरी चेहऱ्यावर ते काही दाखवत नव्हते. बोला, प्रत्येकाने आपले म्हणणे मांडा, बाबासाहेबांनी आव्हान केले. याला आपली नेहमीची ठरलेली शिक्षा द्या बाबासाहेब. चोरी करणाऱ्याच्या हातावर आपण तापून लालबुंद झालेल्या सळईची डाग देतो, तीच शिक्षा द्या याला. अण्णांनी आपले मत मांडून इतर पंचांकडे पाहिले. हो, ही शिक्षा द्या या चोराला. नाना आणि नागेश एकसाथ बोलले. ठीक आहे, तुमचे काय मत आहे शरदराव? बाबासाहेबांनी शरदला विचारले. बाबासाहेब, माझे मत जरासे वेगळे आहे. मला वाटते की याला एवढी मोठी शिक्षा नको. एकदा समज देऊन सोडा त्याला. शरद धुमाळेंनी स्वतःचे मत मांडले. बाबासाहेबांनी क्षणभर विचार केला. सर्व पंचांचे म्हणणे लक्षात घेऊन ते निर्णय द्यायला उभे राहिले. तोच हिरामन अंगात आल्यासारखा ताडकन उभा राहिला. थांबा बाबासाहेब, हिरामन मोठ्या आवाजात ओरडला. हिरामनच्या त्या अनपेक्षित वागण्याने सगळे चक्रावले. डोळे विस्पारून हिरामनकडे बघत असणारे गावकरी हिरामनच्या या वेड्या कृतीने जरासे धास्तावले होते. बोल हिरामन, काय म्हणायचंय तुला? मला कशाला थांबवलेस? बाबासाहेबांनी जरा गुस्स्यातच हिरामनला विचारले. बाबासाहेब, आता तुम्ही काय निर्णय देणार तो ठाऊक आहे मला. मग? बाबासाहेबांचा आवाज आता वेगळा होता. बाबासाहेब, निर्णय देण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. हिरामन, तू काय बोलतोस तुला कळतंय ना? इथं न्यायदानाची पंचबैठक भरले. तुझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ही गावची ग्रामसभा नाही. मला माझा निर्णय घेऊ दे. तू गुपचूप खाली बस. निर्णय देताना आज प्रथमच कुणीतरी उभे राहून बाबासाहेबांना प्रश्न विचारत होते. गावकरी स्तंभित झाले होते. हिरामनचे वागणे होतेच तसे अकल्पित. हिऱ्या, गपगुमान खाली बस. लई शहाणा होऊ नकोस, नाहीतर हाणीन तुला. हिरामनचे वडील नागू नाईक गर्दीतून पुढे येत हिरामनला दम देत बोलले. हिरामनने रागानेच भागू नाईकांकडे पाहिले. हिरामनच्या नजरेतील अंगार बघून भागूच्या काळजाचे पाणी पाणी झाले. बाबा, तू मधी पडू नकोस. आहे तिथंच थांब. उगाच एवढ्या लोकात तमाशा करून घेशील. मला या पंचांना विचारू दे जरा त्यांच्या या न्यायनिवाड्याचा जाब. हिरामनच्या या धमकावणीने भागू दचकला. इथं बैठकीत हिरामन नक्कीच काहीतरी गोंधळ करणार याचा भागूला संशय आला. तो थरथरत हिरामनकडे निघाला.
हिरामनने पुन्हा आपला मोर्चा बाबासाहेबांकडे वळवला. बाबासाहेब, तुम्ही आता जो निर्णय देणार आहात तो निर्णय द्यायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हिरामनने बॉम्ब टाकावा तसा प्रश्न टाकला. तो प्रश्न बॉम्बपेक्षाही जास्त भयंकर होता. त्याने प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या अधिकारांनाच आव्हान दिले होते. बाबासाहेब हतबद्ध होऊन हिरामनकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध पसरला होता. हिरामनच्या प्रश्नाने त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटत होते. बाबासाहेबांनी हिरामनला उत्तर देण्याऐवजी अण्णांनी मध्येच उठून हिरामनला म्हटले, हिरामन, तू विचारलेला प्रश्न आजपर्यंत कुणी विचारला नव्हता आणि कोणाची तशी हिंमतही नव्हती. पण आता तू तो प्रश्न विचारला आहेस तर ऐक. बाबासाहेबांना हे अधिकार आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि पंचांनी दिलेत. सिद्धप्पाच्या इच्छेने बाबासाहेबांनी ते स्थान मिळवले. त्यांच्या निर्णयाला आव्हान देता येत नाही. आपली परंपरा आहे तशी. तुला सावधान करण्यासाठी म्हणून मी सांगतोय हिरामन, सावध हो, जागा हो, स्वतःच्या मर्यादा ओलांडू नकोस, नाहीतर सिद्धप्पाची अवकृपा होईल तुझ्यावर. भागू, तुझ्या लाडक्या लेकाला वेळीच आवर. सिद्धप्पाचा महिमा त्याला नाही माहीत, पण तुला तरी ठाऊक आहे ना. अण्णा हिरामन आणि भागू नाईक दोघांनाही सावध करत उद्गारले, हो अण्णा, तुम्ही नका मला शहाणपणा शिकू. म्हणे गावाने अधिकार दिलाय. तुम्ही 4-5 जण स्वतःला काय न्यायाधीश समजता काय? तुमचे निर्णय ऐकायला गाव वेडे असेल, मी नाही. बऱ्याच दिवसापासून मी तुमची हुकुमशाही बघतोय. तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसे निर्णय घेऊन घरदारा उद्ध्वस्त करतायत आणि ही आंधळी जनता निमूटपणे सारे सहन करते. आणि काय हो बाबासाहेब, तुम्ही हायकोर्टाच्या रुबाबात मारे निर्णय देता, पण तुम्हाला कायद्याची काडीची तरी अक्कल आहे का? हिरामनने बाबासाहेबांची अक्कल काढलेली बघून कातळगावचे गावकरी विलक्षण दचकले. बाबासाहेबांना हा अपमान फार झोंबला. त्यांच्या पदाचा, त्यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार न करता हिरामन गरळ ओकत होता. त्यांच्या बुद्धीवरच त्याने आक्षेप घेतला होता. बाबासाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले. त्यांनी आपले आसन सोडले. खाली बसलेल्या लोकात येऊन ते म्हणाले, माझ्या कातळगावातील गावकऱ्यांनो, आत्ता या क्षणापासून मी मुख्य पंचांचे आसन सोडत आहे. मला कायद्याची अक्कल आहे की नाही मला माहीत नाही, पण त्या आसनावर बसणाऱ्याला सिद्धप्पा ती शक्ती नक्की देतो असा माझा तरी समज आहे. आणि त्या जोरावरच आजपर्यंत मी तिथे बसून होतो. पण आता ते शक्य नाही. ज्याची कुणाची इच्छा असेल तो बसेल त्या पदावर. बाबासाहेब भावना विव्हळ होऊन बोलत होते. पंचांनी आणि इतर गावकऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते.